नमस्कार यूट्यूब फॅमिली। 1980 पासूनचे जमिनीचे सातबारे उतारे पाहता येतात आता मोबाईलवर। ते कसे ते आजच्या या व्हिडिओद्वारे आपण जाणून घेणार आहोत। जर तुम्हाला रिअल इस्टेट मधील व्यवहारांबद्दल संपूर्ण माहिती हवी असेल तर आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा आणि नवनवीन व्हिडिओ अपडेट्स मिळवा। सबस्क्राइब करा आणि तुमच्या रिअल इस्टेट नॉलेज मध्ये भर घाला। गुगल मॅप जमिनीचे जुने फेरफार, जुने सातबारे, खाते उतारे हे आपल्या मोबाईलवर पाहता येतात। जमिनीची जुनी कागदपत्र ही खराब किंवा गहाळ होत चालल्याने शासनाने ऑनलाईन पद्धतीने कागदपत्र उपलब्ध करून दिली आहेत। तुम्ही तुमच्या मोबाईलवर देखील ते पाहू शकता। चला जाणून घेऊयात या संपूर्ण प्रक्रियेबद्दल। सर्वप्रथम महाराष्ट्र शासनाच्या आपले भूलेख किंवा थेट https://आपलेअभिलेख.महाभूमी.gov.in/e-records या वेबसाईटवर जायचं आहे। यानंतर दोन ऑप्शन्स दिसतील, एक तर लॉग इन करायचं आहे किंवा लॉग इन नसल्यास नव्याने नोंदणी करायची आहे। नव्याने नोंदणी करण्यासाठी न्यू युजर रजिस्ट्रेशन यावर क्लिक करा। यात आपलं नाव, मोबाईल नंबर, ईमेल आयडी, जन्मतारीख, पत्ता, पिन कोड, तालुका, जिल्हा इत्यादी माहिती भरावी। यानंतर पासवर्ड क्रिएट करून सबमिट करायचा आहे, तेव्हा आपली नोंदणी होईल। पुढे युजर आयडी पासवर्डने लॉग इन करायचे आहे। लॉग इन केल्यानंतर रेग्युलर सर्च यावर क्लिक करायचं आहे। यानंतर आपल्या समोर नवीन विंडो ओपन होईल। यात कार्यालय, जिल्हा, तालुका, गाव, दस्तऐवज आणि व्हॅल्यू अशा पद्धतीचे रकाने दिसतील। ज्या कार्यालयाच्या अंतर्गत आपल्याला कागदपत्र पाहिजे ते कार्यालय निवडायचे आहे। त्यानंतर जिल्हा निवड, तालुका निवड, गाव निवड, यानंतर कोणता कागदपत्र हवे आहेत ते निवडा। आता यात महत्त्वाचा मुद्दा असा की त्या गावाची जेवढी कागदपत्र उपलब्ध असतील तेवढेच कागदपत्र दाखवले जातील आणि उपलब्ध असलेली कागदपत्रे पाहायला मिळणार आहेत। त्यानंतर आपल्याला सर्वे नंबर टाकायचा आहे। त्यानंतर सर्च बटनावर क्लिक करायचं आहे। सर्च केल्यानंतर त्या संबंधित कागदपत्र आपल्या सोबत दिसेल। अशा पद्धतीने तुम्हाला संबंधित गावाबाबत जे कागदपत्र उपलब्ध असेल ते पाहता येणार आहे।